पेठ तालुक्यातील मोहपाडा गावातील अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर महिला दिवसभरातील 5 ते 6 तास फक्त विहिरीवर जाऊन पाणी भरण्याचंच काम करतात। जयवंती हरी टोपले या 73 वर्षे आजी गेल्या 40 वर्षांपासून विहिरीवर जाऊन पाणी भरतात। अंगा खांद्यावर नातवंडांना खेळवण्याच्या वयात आजींना खांद्यावर हंड्याचं ओझं व्हावं लागतं। घरातील नळाला पाणी आलेलं मी माझ्या आयुष्यात बघितलंच नाही असंही त्या सांगतात। आज पाणी आहे, उद्या मिळेल की नाही या चिंतेनं घरातील सगळ्या भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवलं जातं। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। पेठ तालुक्यातील मोहपाडा या आदिवासी पाड्यावरील जयवंती टोपले या आजीबाईंच्या मी आता घरी आहे। आपण जर बघितलं तर घरात अशा प्रकारे सर्वच भांडे म्हणजे अगदी जर बघितलं तर प्लास्टिकच्या बादल्या असतील किंवा छोट्या भांड्या असतील, कळशा असेल, हांडा असेल, घरातील पंचपात्री असेल, सर्वच भांडे जे आहेत ते अशा प्रकारे पाण्याने भरून हे ठेवले जातात। गावात पाण्याची समस्या आहे। विहिरीवरून खरं तर पाणी जे आहे ते रोज ने-आण करावं लागतंय। माझ्यासोबत जयवंती आजी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। आपण जर बघितलं तर या आजींचं वय 73 आहेत, मात्र आजींना आपण जर बघितलं तर रोज करते इथून पायपीट ते करतात आणि विहिरीवरून पाणी देखील ते घेऊन येतात। आजी, काय पाण्याची अडचण आहे? पाण्याची अडचण म्हणजे आम्हाला डोक्यावर वाहायला लागत आहे। आता आम्हाला आमचे सासूशी वाहला आणि आता आम्हालाही वाहायला लागत। आता आमच्या सुनांचं हेच दिवस तर रातना दिवस कित्येक रातचे जाऊन तिथे झोपायला लागत, पाणी नाही विहिरीला, तिथे जाऊन झोपावं लागतं। किती वर्ष आले तुम्हाला पाणी वाहत आहे? आता मला तर 40 वर्ष झाली। 40 वर्ष आले विहिरीवरून पाणी आणताय? पाणी येतच नाही का घरी? काय नाही नाही, पाणीच नाही। बरं, तर कित्येक हलका हाडायचं, आम्हाला नळ पाहिजे। नळ पाहिजे म्हणजे दिवस सगळा पाण्यातच जातो का? काय पाण्यातच करता? जातो, आम्हाला काही काम नाही सुस, पाण्यातच दिवस जातो। पण बघत आहोत खरं तर ही परिस्थिती आहे की माझे सासू सासरे असेल, मी असेल, आता माझे सुना असतील, सगळं काही आम्ही पाणी व्हायचंच काम करतो दिवसभरातले। आमचे नाही काही तर जवळपास 7-8 तास जे आहेत ते पाणी आणण्यातच जातात आणि त्यामुळे आमच्या घरी नळाला पाणी कधी येणार असाच प्रश्न जे आहे ते उपस्थित करतायत। कॅमेरामन की पॉरसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, मोहपाडा, पेठ।